नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इतिहास प्रकरण क्रमांक 2, इतिहास लेखन भारतीय परंपरा या पाठामध्ये मागील तासिकेला आपण आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ, भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली यामध्ये वसाहतवादी इतिहास लेखन व प्राच्यवादी इतिहास लेखन या भागाचा अभ्यास केला. आज आपण पुढील भागाचा अभ्यास करूयात. राष्ट्रवादी इतिहास लेखन. 19व्या आणि 20व्या शतकामध्ये काही भारतीय होतकरू तरुण यांनी इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षण घेतलं आणि भारताविषयीचा अभिमान जागृत करण्यासाठी ते इतिहासकार बनले आणि त्यांनी आपल्या इतिहास लेखनामध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे भारतामध्ये जे प्राचीन वैभव आहे हे आहे असं दाखवण्याचा प्रयत्न भारतीय इतिहासकारांनी केला आणि त्याचबरोबर भारतीयांनी आत्मजाणीव जी गमावलेली होती ती आत्मजाणीव म्हणजे स्वची जाणीव जागृत करण्याचा त्याने चांगला प्रयत्न केलेला होता आणि त्याने जे काही लेखन केलं याला राष्ट्रवादी इतिहास लेखन असं म्हटलं जातं. आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी इतिहास लेखनासाठी अत्यंत महत्त्वाची व्यक्ती होती विष्णुशास्त्री चिपळूणकर. नाव खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा महाराष्ट्राला मिळाली आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी इतिहास लेखनाला चालना मिळाली. अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी चुकीचा भारताचा जो इतिहास लिहिलेला होता, जो पूर्वग्रहदूषित होता, या इतिहासाला त्यांनी विरोध केला. जे भारतीय इतिहासकार होते ज्यांनी राष्ट्रवादी इतिहास लेखन केलं त्यांनी भारताच्या इतिहासातील सुवर्ण काळ शोधण्याचा चांगला प्रयत्न केला. पण प्रसंगी त्यांच्यावरती आरोपसुद्धा करण्यात आले. त्यापैकी एक महत्त्वाचा आरोप त्यांच्यावरती झालेला होता की या इतिहासकारांनी इतिहास लिहित असताना ऐतिहासिक वास्तवाची चिकित्सापूर्वक छाननी केली नाही. हा मोठा आक्षेप त्यांच्यावरती होता. तरीसुद्धा अनेक भारतीय इतिहासकारांनी राष्ट्रवादी इतिहास लेखन केलं. याच्यामध्ये महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावरकर, राजेंद्रलाल मिश्र, रमेशचंद्र मुजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, राधामुकुंद मुखर्जी, भगवानलाल इंद्रजी, वासुदेव विष्णू मिराशी, अनंत सदाशिव आळतेकर अशा काही राष्ट्रवादी इतिहासकारांची नावं आपल्याला घ्यावी लागतील. संकल्पना स्पष्ट करण्यासाठी हा प्रश्न येण्याची शक्यता आहे की भारतामध्ये होऊन गेलेले राष्ट्रवादी इतिहासकार जे आता तुम्हाला मी नावं सांगितली त्यापैकी 8 नावं तुम्ही पाठांतर करून ठेवा. द राईज ऑफ द मराठा पॉवर हा ग्रंथ महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. हा ग्रंथ न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी लिहिला. मराठा सत्तेचा उदय नेमका कसा झाला याविषयी विस्तारानं माहिती या ग्रंथामध्ये त्यांनी दिलेली आहे. मराठी सत्तेचा उदय म्हणजे अचानक पेटलेला वणवा नव्हता, तर त्याची सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रातील तयारी बराच काळ महाराष्ट्रात चालू होती असं त्यांनी सांगितलं. मराठी इतिहासकार वी.का. राजवाडे. इतिहास लेखन, भाषाशास्त्र, उत्पत्ती, व्याकरण अशा अनेक विषयांच्यावरती मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे परिचित आहेत. आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे याचा पुरस्कार त्यांनी केला. मराठ्यांच्या इतिहासाची साधने असं शीर्षक असणारे 22 खंड त्यांनी संपादित केले. त्यातील त्यांच्या प्रस्तावना अत्यंत महत्त्वाच्या आणि अभ्यासपूर्ण अशा आहेत. इतिहास म्हणजे भूतकाळातील समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन, हे मत त्यांचं खूप महत्त्वाचं मानलं जातं. इतिहास लिहित असताना तत्कालीन समाजाचं संपूर्ण चित्रण करणं आवश्यक आहे असं त्यांचं मत होतं. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी कटकारस्थानं आणि युद्ध यांच्या हकीकती म्हणजे इतिहास नाही असं त्यांनी सांगितलं. अस्सल कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लिहिला पाहिजे यावर त्यांनी जास्त भर दिला. इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी राजवाडे यांनी पुण्यात 7 जुलै 1910 रोजी भारत इतिहास संशोधक मंडळ स्थापन केलं. ऐतिहासिक प्रसंगाला त्यांनी एक संज्ञा दिली. काल, स्थल व व्यक्ती या त्रयींची जी सांगड तिलाच प्रसंग किंवा ऐतिहासिक प्रसंग असं म्हणता येईल.
हे V. राजवाडे यांनी सांगितलं. स्वातंत्र्यवीर सावरकर. भारतीयांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध जो स्वातंत्र्य लढा उभा केलेला होता, याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा खूप उपयोग झाला. याच्यामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी द इंडियन वॉर ऑफ द इंडिपेंडन्स 1857 म्हणजेच 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक लिहिलं. हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळं प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. प्रादेशिक इतिहास म्हणजे स्थानिक इतिहास. दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांच्याकडं आणि इतिहासाकडं इतिहासकारांचं स्वतंत्रपणे लक्ष वेधलं गेलं. स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन. एकीकडं राजघराण्यांच्या इतिहासावर भर देणारं इतिहास लेखन केलं जात होतं, त्याचवेळी सामान्य लोकांचं सांस्कृतिक जीवन, सामाजिक जीवन, आर्थिक जीवन यांचाही इतिहास लिहिण्याला सुरुवात झाली. ज्यावेळी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, त्यानंतरच्या काळात समाज, विज्ञान, अर्थव्यवस्था, राजकीय प्रणाली, धार्मिक विचारसरणी, सांस्कृतिक पैलू यांचा इतिहास अभ्यासनाची गरज विचारवंतांना वाटू लागली. त्या काळातील इतिहास लेखनात प्रामुख्यानं 3 वैचारिक प्रवाह आढळतात. हे नवीन वैचारिक प्रवाह मानले जातात. त्यातील पहिला मार्क्सवादी इतिहास, दुसरा वंचितांचा इतिहास आणि तिसरा स्त्रीवादी इतिहास. या तिन्ही नवीन वैचारिक प्रवाहांचा आपण अभ्यास करूयात. मार्क्सवादी इतिहास. मार्क्सवाद म्हणजे नेमकं काय हे आपण मागील पाठामध्ये अभ्यासलेलं आहे. कार्ल मार्क्स यांनी मार्क्सवाद शोधून काढला. मार्क्सवाद म्हणजे नेमकं काय, तर उत्पादनाची साधनं ही देशाच्या मालकीची असतात आणि त्यातून मिळणारा जो काही नफा आहे, या नफ्यावरती काम करणाऱ्या कामगारांचा समान हक्क असतो. याला मार्क्सवाद असं म्हटलं जातं. जे मार्क्सवादी इतिहासकार होऊन गेले, यांच्या लेखनामध्ये आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधनं म्हणजे जी भांडवल आहेत ती तयार करण्याची पद्धत आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार मध्यवर्ती होता. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांच्यावरती काय परिणाम होतो याचं विश्लेषण करणं हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचं महत्त्वाचं सूत्र होतं. पूर्वीच्या काळामध्ये भारतामध्ये जाती व्यवस्थेला खूप महत्त्व होतं. मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेत होत गेलेला जो बदल आहे याचा चांगला अभ्यास केला आणि याचं लेखन केलं. भारतामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन पद्धतीचा अवलंब प्रभावी रीतीनं करणाऱ्या इतिहासकारांच्या मध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, रामशरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील यांचं योगदान खूप महत्त्वाचं मानलं जातं. यापैकी डांगे जे होते हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यापैकी एक होते. त्यांनी एक पुस्तक लिहिलं, प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी. हे मार्क्सवादी इतिहासाचं एक चांगलं उदाहरण आपल्याला म्हणता येईल. वंचितांचा इतिहास. वंचित नेमकं म्हणायचं कोणाला? जे लोक आपल्या मूलभूत हक्कापासून दूर असतात त्यांना वंचित असं म्हटलं जातं. अशा लोकांचा इतिहास भारतामध्ये लिहिला जाऊ लागला आणि याचा उगम मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतूनच झाला असं म्हणता येईल. इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे, ही कल्पना सुरुवातीला इटलीमध्ये मांडण्यात आली आणि तो इतिहासकार होता अँटोनियो ग्रामची आणि त्याच्या विचारानुसार जगभरामध्ये वंचितांचा इतिहास हा लिहिला जाऊ लागला. वंचितांचा इतिहास लिहिण्याचं एक महत्त्वाचं साधन म्हणजे लोकपरंपरा. लोकांच्या रूढी परंपरा ज्या पद्धतीनं असतात त्या पद्धतीनं लोक राहतात आणि यावर आधारित वंचितांचा इतिहास हा लिहिला जाऊ लागला. वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून ज्यांनी स्थान मिळवून दिलं ते भारतीय इतिहासकार होते. त्यांचं नाव होतं रणजित गुहा. पण त्याही पूर्वी भारतामध्ये वंचितांच्या इतिहासाचा विचार महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून झालेला आपल्याला दिसतो. महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकाच्या माध्यमातून देशामध्ये असणारे क्षुद्र, अतिक्षुद्र यांचा इतिहास जगासमोर उलगडून दाखवला.
धर्माच्या नावाखाली स्त्रियांचा, शूद्रांचा आणि अतिशूद्रांचा ज्या पद्धतीनं त्यांच्यावरती अन्याय होत होता, त्यांचं ज्या पद्धतीनं शोषण होत होतं, याकडे त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष वेधलं. भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय जडणघडणीत दलितांचा मोठा वाटा आहे. भारताचा वसाहतवादी इतिहास लिहित असताना आणि राष्ट्रवादी इतिहास लिहित असताना याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं आणि ही बाब लक्षात ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचितांचा इतिहास यासाठी सतत लेखन केलं. बाबासाहेब आंबेडकर यांनी विपुल लेखन केलं. यापैकी हू वेअर द क्षुद्रास आणि द अनटचेबल्स हे ग्रंथ वंचितांच्या इतिहासाचे एक उत्तम दाखले म्हणून आपल्याला सांगता येतील. भारतीय इतिहास लेखनाच्या क्षेत्रात सुरुवातीला प्रामुख्यानं पुरुष अभ्यासक कार्यरत होते. त्यामुळं इतिहासामध्ये पुरुषांच्यापेक्षा स्त्रियांना हे गौण स्थान होतं. स्त्रियांचं स्थान, स्त्रियांची कामगिरी हा विषय तुलनेनं दुर्लक्षित होता. त्यावर अधिक प्रकाश टाकणं हे स्त्रीवादी इतिहासकारांच्या पुढं मोठं आव्हान होतं. त्याचबरोबर स्त्रियांनी निर्माण केलेलं साहित्य, संशोधन आणि त्याचं संकलन करणं खूप महत्त्वाचं होतं. इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा विचार नव्यानं होणं खूप आवश्यक होतं. 19व्या शतकात स्त्रियांच्याविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ताराबाई शिंदे यांचं नाव अग्रणी आहे. त्यांनी पुरुषप्रधान व्यवस्था म्हणजे ज्या व्यवस्थेमध्ये पुरुषांना महत्त्व होतं अशा पुरुषप्रधान व्यवस्थेला आणि जाती व्यवस्थेला विरोध केला आणि त्या बाबतीत लेखन केलं. सन 1882 त्यांनी एक पुस्तक प्रसिद्ध केलं. त्याचं नाव होतं स्त्री पुरुष तुलना. भारतातील पहिलं स्त्रीवादी लेखन म्हणून या पुस्तकाकडं पाहिलं जातं. सन 1888 पंडिता रमाबाई यांचं द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक खूप प्रसिद्ध झालं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळाचा विचार जर आपण केला तर स्त्रियांना घरी आणि कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक, त्यांचा राजकीय समतेचा हक्क यासारख्या विषयांच्यावरती लेखन सुरू झालेलं आपल्याला दिसतं. अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेल्या लेखनामध्ये मीरा कोसंबी यांचं एक पुस्तक खूप महत्त्वाचं आहे. क्रॉसिंग थ्रेशोल्डर्स फेमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्री असं हे पुस्तक आहे. हा पुस्तकाचा उल्लेख खूप महत्त्वाचा आहे कारण याच्यामध्ये महाराष्ट्रातील पंडिता रमाबाई, भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर रखमाबाई यासारख्या स्त्रियांच्या जीवनावरील निबंध त्यांनी एकत्र केलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात या बाबींच्या संदर्भात लेखन केलं गेलं. यामध्ये शर्मिला रेगे यांचं लेखन महत्त्वाचं आहे. रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज यामध्ये दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी लिहिलेल्या निबंधांचं संकलन केलेलं आहे. मार्क्सवादी इतिहास, वंचितांचा इतिहास, स्त्रीवादी इतिहास यासारख्या विशिष्ट विचारप्रणालीचा आश्रय न घेता काही इतिहासकारांनी इतिहास लिहिला. याच्यामध्ये सर यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, रियासतकार गो. सरदेसाई, त्र्यंबक शंकर सेजवलकर यांचा उल्लेख आपल्याला करावा लागेल. अलीकडच्या काळात य. दी. फडके, रामचंद्र गुहा इत्यादी संशोधकांनी आधुनिक इतिहास लेखनात महत्त्वाची कामगिरी बजावलेली आपल्याला पाहायला मिळते. गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठी रियासत प्रकाशित केलं. याच्या माध्यमातून मराठ्यांचा समग्र इतिहास त्यांनी अनेक खंडामध्ये लिहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. इतिहास लेखन क्षेत्रामध्ये मोठी कामगिरी त्यांनी केली. त्यांचं कार्य इतकं लोकप्रिय झालं की समाज त्यांना रियासतकार या नावानं ओळखू लागला. भारतात उदयाला आलेल्या सामाजिक आणि राजकीय चळवळींचा भारतीय इतिहास लेखनावरती जास्त प्रभाव होता. त्यांच्या बरोबरीने भारतीय इतिहास लेखनाची परंपरा स्वतंत्रपणे आणि समृद्धरित्या विकसित होत गेलेली दिसते. आज आपण इतिहास लेखन भारतीय परंपरा या पाठाचा अभ्यास केला. धन्यवाद.